नमस्कार मित्रांनो, आपण ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहात किंवा आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला एम-एड, एम-पेड किंवा बी-एड करायचं आहे. पण यासाठी आपण सीईटीचा फॉर्म अजूनही भरलेला नाही. तर तुमच्यासाठी हे एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सीईटी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांची अधिकृत डेट जी आहे ती आता संपलेली होती. परत पुन्हा आपल्याला सीईटी सेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ती संधी च्या तारखा काय आहेत नवीन अपडेटच्या, त्या तारखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण पाहतोय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सीईटी 2026 एक्सटेन्शन टू अप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर एमपीएड, एमएड अँड बीपीएड जनरल आणि स्पेशल सब्जेक्ट बीएड ईएलसीसी सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2026-27 याचं जी आहे ते लास्ट डेट जे होती आपल्याकडं ते संपलेली होती. त्याचं नवीन डेटचं एक्सटेन्शन जे आहे ते आपल्याला पाहतोय की 5/1/2026 पासून याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. ते आता डेट जी आहे ते 24/2/2026 या कालावधीपर्यंत वाढवलेली आहे. याच्यामध्ये एमएएच, एमपीएड सीईटी 2026, एमएएच, एमएड सीईटी 2026 सोबतच बीएड जनरल आणि स्पेशल अँड बीएड ईएल सीईटी 2026 याच्या ज्या तारखा आहेत त्या 24 फेब्रुवारी पर्यंत वाढवून दिलेली आहे. अजूनही जे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत आणि अजूनही त्यांनी सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही, या विद्यार्थ्यांसाठी ही इम्पॉर्टंट अपडेट होती. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही इम्पॉर्टंट अपडेट पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या 5 गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यालाही लेटेस्ट अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. तुम्हाला रेग्युलर अपडेट हवे असतील तर आमच्या या युट्यूब व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक शेअर केलेली आहे. त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि पुढील अपडेट्स मिळवा. तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून ते तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट पर्यंत जी काय मधली प्रोसेस आहे, म्हणजे सीईटी रजिस्ट्रेशन, हॉल तिकीट, त्याच्यानंतर एक्झाम, सोबतच त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुमचं परत पुन्हा एकदा सीईटी सेलच्या माध्यमातून तुमचं ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर कॉलेज चॉईस फिलिंग, त्याच्यानंतर तुमचं पुढे जाऊन कॉलेज सिलेक्शन, डॉक्युमेंटेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, या सर्व गोष्टीची माहिती आपण वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक इन्स्टा पेजच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो, सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.